नमस्कार मंडळी, कालच आउटडोअरवरून आलो आणि आज टाटा मॅरेथॉन व्हर्च्युअल 10K होतं. सो सुरू केलं आहे. आता 2 किलोमीटर झालेत. टाटा मॅरेथॉनमध्ये धावायची खूप इच्छा होती खूप वर्षांपासून. रजिस्ट्रेशनच मिळालं नाही, पण ह्या वेळेला रजिस्ट्रेशन मिळालं मला आणि म्हटलं पूर्ण करायचीच. व्हर्च्युअलमध्ये रजिस्ट्रेशन केलं कारण काल माझी एक आउटडोअर इव्हेंट होती, त्यामुळे मला ॲक्च्युअल इव्हेंटला जायला तेवढा वेळ मिळणार नव्हता कारण कालच आलो मी बाहेरून. सो म्हणून मग व्हर्च्युअल रजिस्टर केलेली होती. ते बरं झालं कारण मी दोन्ही रजिस्ट्रेशन्स केलेले, इव्हेंट रजिस्ट्रेशन पण केलेलं आणि व्हर्च्युअल पण केलेलं, पण मी व्हर्च्युअलच करतोय कारण मला एवढ्या लांब जायला आता जमणार नाही. हा जो माझा एक्सपिरियन्स होता टाटा मॅरेथॉन धावण्याचा तो आज पूर्ण करतोय मी. आता 3 किलोमीटर झाले, अजून 7 किलोमीटर बाकी आहेत. 10 किलोमीटरसाठी मी धावतोय. माय नी इंजुरी इज कॉन्स्टंटली ट्रबलिंग मी सिन्स माय प्रबळगड ट्रेक. बट आज मी ठरवलेलंच आहे की आज 10 किलोमीटर करायचं आहे. सो काल आल्या आल्या जरा मस्त शेक वगैरे घेतला आहे पायाला. चांगला पेस आहे माझा, 8.5चा सध्या पेस आहे आणि प्रयत्न करतोय माझ्या लास्ट टायमिंगला बीट करायचा. सो बघूया काय होतंय ते. ऊन जरा वाढलंय आता कारण मी थोडा लेट सुरू केला, सकाळी जागच नाही आली, त्यामुळे 12च्या आत संपवायचं आहे आपल्याला. चार किलोमीटर कंप्लीट झालेत आणि जराशी आता या बिल्डिंगमुळे सावली आली आहे. जाम बरं वाटलं यार थोडंसं. आता 5 किलोमीटर नंतर जरासा युटर्न मारणार आहे. सो मंडळी आता 5 किलोमीटर पूर्ण झालेत. आता थोडंसं पुढे जाऊन युटर्न घेणार, एक 10 मीटर जास्त जाणार आहे बॅकअपसाठी आणि युटर्न घेतो. सो आता कॅपजेमिनीकडून गेट नंबर 2च्या जरासा पुढे जाऊन आता युटर्न घेणार आहे मी. सो फार काहीच प्रॉब्लेम नाही आणि एकदम मस्त रनिंग चालली आहे. जरा पण प्रॉब्लेम नाही वाटत आहे मला अजूनपर्यंत. ऊन खूप जास्त आहे पण ठीक आहे, थोडंफार चालून जातं. गेट नंबर 1कडून युटर्न. आय थिंक युटर्न घेतल्यानंतर आता खतरनाक ऊन लागणार आहे कारण सूर्य आता समोर आलाय. सो बघूया आता सूर्य काय कांड करतोय आपल्याबरोबर आणि आपण किती धावू शकतोय. मगासपासून चाललो नाही, 7, 8, 9चा पेस मेंटेन करून आहे मगासपासून. बघूया काय होतंय. मगाशीच वरती गेलो पाहिजे होतं. फुटपाथवर मस्त सावली होती यार आणि हे बघा ऊन आहे. आता उन्हाचा चटका लागायला लागला कारण मगाशी येत होतो तेव्हा सूर्य मागे होता, आता सूर्य पुढे आलाय वळल्यावर. एक काम करू, आपण पलीकडच्या बाजूला जायला मिळतंय का बघूया. तिकडे झाडाची सावली लागेल. चला या कोपऱ्यातून पलीकडे जायला मिळेल. जरा ऊन कमी लागेल आता. हा इथे जरा कमी ऊन आहे. हा बरं वाटलं जरा, ॲटलिस्ट थोडंसं तरी ऊन कमी लागेल यार. 6 किलोमीटरच्या जवळ आलो आहे आता. आता बघा तुम्हाला डिफरन्स कळेल. आता ऊन कमी झालं या साईडला आलो तसं कारण इकडे झाडाची सावली पूर्ण येते. 5.5 किलोमीटर झालेत आणि आता मी 6 किलोमीटरपर्यंत स्पीड वॉक करणार आहे आणि मग नंतर परत धावणार कारण उन्हामध्ये पूर्ण वाट लागली आहे माझी. आतापर्यंत चाललो नव्हतो
पण आता चालावं लागणार मला. जरा वेळ फास्ट चालतोय, थोडा पेस मेंटेन करण्याचा प्रयत्न करतोय, बघूया. विदाऊट प्रॅक्टिस कठीण आहे. माझी बरेच दिवस रनिंगची प्रॅक्टिस झाली नाही. मागच्या वेळेला ऑफिसमध्ये कंटिन्युअसली एका कॉम्पिटिशनमध्ये 15 दिवस धावलो चाललो, त्यामुळे मस्त पेस मेंटेन करून होतो. पण त्यानंतर प्रॅक्टिस नाही केली मी. ठीक आहे, एनिवे, पण तरी पण आय एम एन्जॉईंग दिस 10 किलोमीटर व्हर्च्युअल टाटा मॅरेथॉन. सो आय एम व्हेरी हॅपी टू बी पार्ट ऑफ दिस इंटरनॅशनल मॅरेथॉन. सो खूप 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 खुश आहे मी टाटा मॅरेथॉनमध्ये पार्टिसिपेट करून. चिअर्स टू ऑल द रनर्स. 6 किलोमीटर डन. स्टार्टेड रनिंग अगेन. पाणी पियालो मागे एका हॉटेलमध्ये. आय एम नियर अबाउट क्लोजिंग 8 किलोमीटर्स अँड आता टोपीमधून पण पाणी गळायला लागलंय. उन्हामधून धावल्यानंतर हे असं सगळं होतं. नारळ पाणी पियालो 2दा, 2-2 मिनटं थांबून, आणि एकदा 500 मीटर चाललो. बाकी धावतोच आहे. फॉर अ चेंज जरा डिफिकल्टी लेवल वाढवली. हा, काहीतरी करायला पाहिजे वेगळं, म्हणून हे सगळं. चला फिनिशिंगला भेटूया. सो 8 किलोमीटर पूर्ण. कसलाच त्रास नाही अजून, फक्त उन्हाचा त्रास होतोय. बाकी सुजलेलं ढोपर पण आता गप्प झालं, कारण त्याला पण कळलं का हा काय ऐकायचा नाही, त्यामुळे त्याचा पण त्रास होत नाही आता. सो बघूया, 9 किलोमीटरकडे वाटचाल, आणि मागच्या टायमिंगला बीट करेन असं वाटतंय मला. लेट्स सी. हॅलो, गुड मॉर्निंग. हाय. ग्रेट ग्रेट. अँड यू? यू आर ऑल्सो गुड. चलो, नाईस टू मीट यू. They are ultra runners from Airoli. They are great, and they are great motivators for runner. So after finishing 9 kilometers, I'm very happy. So let's finish last kilometer in a rocking style. Come on. So final 700 meters to go to finish this in cutoff time, and I will beat my past record of 1.47 for 10 kilometers. So सारिका आणि परिसा पण आली आहे, मला cheer up करायला दोघी आले. So I am very happy. So this is my first Tata Mumbai marathon completing in time. I'm very happy, guys. And thank you so much for support. Please share this vlog with your friends and family to support fitness. Come on, running is always helps cycling. So keep running, keep cycling, and subscribe if you are new to my channel. I'm about to finish my 10K first Mumbai marathon. So मित्रांनो, अशा प्रकारे आपण ही मॅरेथॉन 1:36 मध्ये पूर्ण करून आपला स्वतःचाच अगोदरचा 1:47चा रेकॉर्ड पूर्ण केला आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या सायकल प्रेमी, फिटनेस प्रेमी मित्रांबरोबर शेअर करा, आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका जबरदस्त नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या, सायकल चालवत राहा, आणि इतरांना सायकलिंगची प्रेरणा देत राहा. बाय बाय.